तुम्ही म्हणताल आजींनी देवमाणूसमधल्या म्हातारीसारखा का हा लूक घेतलाय, तर आजींचं झालंय डोळ्यांचं ऑपरेशन आणि आम्ही आलोय पाहायला. इकडे बघा, अर्ध्याचा रिझल्ट घेऊन आम्ही आलो आणि आराध्या तिथेच झोपून गेलेली आहे. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस छान असा जावो. सिगरेट ओढत होत्या मुली. हो, तिथं बसून आई बाप टाकतात तिकडे, हॉस्टेलला पोरी ठेवतात. आई बाप तिकडनं पैसे पाठवतात. इकडे काय मुली करतात हे कोणाला माहिती. मुलं असो मुली असो, आता मुलांच्या बरोबरीने मुली करतात. मग त्याच्यामुळे ते तसं झालेलं आहे ग. मग आता त्या दिवशी आपल्या तिथे तुझ्या घराच्या तिथेच काय फॉरेन डोळा पडला. हो, काय केलं तिथं? बिअरच्या बाटल्या भेटल्या होत्या, निघाले का ग? काय त्याला पकडलं ना, म्हणजे काय दारू पिऊन भांडणं मध्ये फार त्याचा डोळ्यात बंबा एवढी भांडणं. आता तो आणि आपल्या मुलाचे भविष्य चांगले व्हावे, चांगले त्यांनी शिक्षण घ्यावे म्हणून मुलांना पालक हे हॉस्टेलला घालतात आणि मुलं इकडे हॉस्टेलला आल्यावर नको ते प्रकार करतात. त्यांनी सगळ्यांनी मिळून दारू प्यायली, व्यसनं नको ती केली होती त्या दिवशी आणि जी भांडणं केली त्या भांडणामध्ये इतकी मारामारी झाली की एकाचा डोळा फोडला आणि त्या डोळ्या फोडला तर इतका जोरजोरात तो मुलगा ओरडत होता की रक्तबंबाळ झालेला डोळा घेऊन तो खाली धावत पळत आला. आणि त्यांना हे सुद्धा भान नव्हतं की दुसऱ्या दिवशी त्यांचा इंजिनिअरिंगचा पेपर आहे. ही मुलं नशाधुंद झाली होती आणि असे जे प्रकार हे घडतात हे सामान्य नागरिकांना त्रासदायक पण आहेत आणि हे पाहून आपल्याला पण आपल्या मुलांची भीती वाटते की पुढे जाऊन भविष्य कसं असेल. यात नेमकी चूक कोणाची? राबून कष्ट करून शिकवणाऱ्या त्या पालकांची का? इथे शिक्षणाबरोबर संस्कार पण गरजेचे. मुलाला माझे हे एक ठाम मत आहे, संस्कार आणि जबाबदारी हे शिक्षणा इतकेच महत्त्वाचे असते. काही वर्षातच ही लहान मुले मोठी होतात तेव्हा त्यांना हे बेसिक शिकवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे हेच खरं तर वय असतं. लहानपणीच पालकांनी जबाबदाऱ्या थोड्या शिकवणे हे आज गरजेचं झालेलं आहे. मुलांना नुसते मोठ्या शाळेत घालणे, मोठ्या स्पोर्ट्समध्ये घालणे, पॅरेंट म्हणून त्यांना मोठ्या गोष्टी घेऊन देणे हे इतकेच महत्त्वाचे नाहीये. हे तर माझ्या नजरेत सुसंस्कृत, स्वावलंबी आणि जबाबदार मूल घडवणे हे तितकेच किंवा त्याहून गरजेचे आहे. मुलांवर किती वाजता येतोय, किती वाजता जातोय, का गेलता, कशाला गेलता, असं सगळं आपली चौकशी केली पाहिजे. खेळतोय म्हणून खेळून द्यायचं, गेलाय म्हणून बाहेर फिरून द्यायचं, कधी त्याला बाकीचं लागणार. बरोबर, मुलगा असो मुलगी असो कोणी असू दे, मग ते अभ्यासाला हात कधी लागायचा. बरोबर. ज्या वेळ फालतूक असतो त्यावेळी तुम्ही तो उपयोग करून घ्या. वेळ आहे तर वेळ गेल्यानंतर का मग काही मी तेव्हा केलं असतं बरं झालं असतं. आता काय संपलं आता आमच्या आयुष्य झालं. आजी म्हणतात तसे वेळ गेल्यावर काही गोष्टी आपल्या हातातून गेल्यावर काही उपयोग नसतो. त्यावर पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काही राहिलेलं नसतं. त्यामुळे वेळेतच तुम्ही काही गोष्टी घडवू शकता आणि सुधारवू शकता. मुलं ही आपल्या पालकांना बघूनच काही गोष्टी शिकतात आणि अनुकरण करत असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर एक जबाबदार पालक म्हणून वागा. कारण मुलांना जन्म देणं जितकं अवघड आहे तितकंच त्यांना मोठं करणं हे अवघड आहे बरं का. Mr. Fuzzy